सो डॉक्टर, ज्या पुरुषांना थायरॉइड रिकव्हरी करायची आहे, अशा पुरुषांनी कुठल्या महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष देणं गरजेचं आहे? अगदीच. स्त्री काय किंवा पुरुष काय, फक्त पुरुषांच्याच बाबतीत नाही, पण हम्म. थायरॉइड फ्री फॉरएव्हरमध्ये ना अशा एक 5 गोष्टी आहेत, अशा काही मॅजिकल गोष्टी आहेत. तुम्ही Okay. तुमच्या थायरॉइडला डेफिनेटली रिव्हर्सल करू शकणार आहात. क्या बात आहे, मग तुम्ही गुड. कुठल्याही प्रकारामध्ये असाल थायरॉइडच्या. कारण इथं ना आपण फक्त थायरॉइडला बरं नाही करत आहे. आपण सेल लेव्हलपर्यंत काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्या हॉर्मोन्सला तिथूनच योग्य पद्धतीने प्रोड्यूस करण्यासाठी त्या थायरॉइड ग्लँडला ॲक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न करतो आहोत. व्हेरी आणि नाईस. या 5 पिलर्समधलं सगळ्यात महत्त्वाचं आहे योग्य आहार किंवा डाएट असं आपण त्याला म्हणूयात. हो, डाएटबद्दल थोडंसं आपण हायलाईट केलं की केलं. कसा डाएट असला पाहिजे. बरोबर. तर जो डाएट आपण घेतोय ना तो आपण फॉरएव्हर फॉलो करू शकू असा असला पाहिजे. बरोबर. कारण कुठलंही फॅट डाएट आपण केलं तर रिझल्ट तुम्हाला तात्पुरताच मिळेल. इन शॉर्ट, कसंही रुटीन असेल तरी ते सोपं जायला पाहिजे येस, तुमचं डाएट. तसं म्हणण्यापेक्षा तुम्ही आतापर्यंत जे खात आलाय, ज्या पद्धतीची तुम्हाला सवय आहे त्यालाच आपण थेरपीसारखं कसं वापरू शकू. व्हेरी नाईस. कारण कुठला डाएट आपण केलाय आणि तो तेवढाच रिझल्ट देऊन गेलाय, तो डाएट बंद केला की रिझल्ट पुन्हा निघून गेले बरोबर. असं आपल्याला नकोय. सो आपण कसा डाएट फॉलो करू शकू जो आपल्या सवयीचा आहे, जो आपल्याला आवडतोय, राईट. मग त्यालाच मॉडिफाय आपण कसं करू शकतो. आणि प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्याच्या त्या क्वांटिटी वाईज, फ्रिक्वेन्सी वाईज बरोबर. डाएट कसा असला पाहिजे याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. सो आपण थायरॉइड फ्री फॉरएव्हरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पिलर आहे तो डाएट आहे. 80% आपल्याला इथं काम करणं गरजेचं असतं. जेव्हा आपण त्या सात्विक डाएटकडे जाणार आहोत आणि फॉरएव्हर फॉलो करू शकणाऱ्या डाएटकडे जाणार आहोत, त्यालाच आपण मेडिसिनसारखं वापरू शकणार आहोत. बरोबर. करेक्ट. हो. सेकंड पिलर आहे व्यायामाचा. व्यायाम एक 20% का होईना व्यायामाला महत्त्व नक्कीच आहे. आणि जे आपण करू ते कन्सिस्टंटली करणं गरजेचं आहे. आणि तो करत असताना सुद्धा जसं मी मगाशी हायलाईट केलं की जसा स्टॅमिना वाढेल तसं डिसीज स्पेसिफिक एक्सरसाइज आपल्याला करत जाणं गरजेचं आहे. बरोबर. कुठला तरी एक्सरसाइज मी करतो आहे, मग मी योगा आहे, जिम हम्म. करते, झुंबा करते, तेवढंच सफिशियंट नाही आहे. जसं तुम्ही तुमचा स्टॅमिना वाढेल तसं तुम्हाला थायरॉइड रिव्हर्सलसाठी योग्य व्यायाम करणं गरजेचं आहे. ग्रेट. मग काही योगासनं असतील, काही स्ट्रेंथ ट्रेनिंग असतील किंवा अँटीग्रॅव्हिटी एक्सरसाइज असतील, नायट्रिक ऑक्साईड एक्सरसाइज असतील किंवा लिम्फॅटिक एक्सरसाइज असतील, असे आपल्याला ॲडव्हान्स टेक्निक्स शिकत जाणं हे गरजेचं असतं. ओके. आणि तिसरा महत्त्वाचा आहे मुद्दा तो डिटॉक्सिफिकेशन. शारीरिक आणि मानसिक शुद्धी बरोबर, दोनही. बरोबर. थायरॉइडमधनं जर रिव्हर्सल हवे स्त्री पुरुष दोघांनाही, अगदी. तर जोपर्यंत तुमच्या शरीरातले आणि मनातले टॉक्सिन्स बाहेर निघत नाही आहेत तोपर्यंत कुठल्याच पॉझिटिव्ह गोष्टींना तुम्ही ॲक्सेप्ट करू शकत नाही. बरोबर. सो हे टॉक्सिन्स रिमूव्ह करण्यासाठी काही थेरपीज आपल्याला करत जाणं, मग त्या डाएटच्या असतील किंवा काही ॲक्च्युअल फिजिकल थेरपीज असतील किंवा मानसिक आजारातनं किंवा मानसिकतेमध्ये सुधारणा मिळवण्यासाठी बरोबर. काही ॲक्टिव्हिटीज किंवा थेरपीज असतील, हे आपल्याला करत जाणं गरजेचं आहे. चौथा पिलर आहे तो मेडिटेशन किंवा आपल्या माइंड लेवलला शांत ठेवण्यासाठी केलेला एक उपाय म्हणूयात. बरोबर. माझं कायमच हे म्हणणं असतं, जोपर्यंत तुम्ही इथून बरे होत नाहीये तोपर्यंत तुम्ही कुठल्याच आजारातनं बाहेर अगदी पडू शकत बरोबर. नाहीये. आणि Yes. तुम्ही मनाने स्ट्रॉंग असाल तर तुम्ही जग जिंकू शकता. अगदी डिसीज बरोबर. काय चीज आहे. हो. सो यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मेडिटेशन आहे. आणि ही कुणीही करू शकत नाही. लगेच मी नाही. म्हटलं की मेडिटेशन करा, आपण नाही करू शकत. सो त्यामध्ये सुद्धा गोष्टी आपल्याला शिकत जाणं, हळूहळू त्याच्यामध्ये वाढ करत जाणं आणि त्याला डिसीज रिव्हर्सलसाठी आपल्याला वापरून घेणं, हे आपण करू शकणार असतो. आणि 5वा महत्त्वाचा मुद्दा आहे पर्सनलाइज काउन्सिलिंग किंवा पर्सनलाइज तो टच असणं. कारण या 4ही गोष्टी ज्या मी सांगितल्या माहिती आहेत आपल्याला, सगळ्यांना माहिती आहेत. कुठेही आपण गुगलवरती सर्च केलं तर भरपूर नॉलेज आपल्याला तिथं मिळणार आहे. पण माझ्यासाठी त्यातलं काय योग्य आहे, बरोबर. हे आपल्याला शिकणं फार Mentorship. गरजेचं असतं. ही मेंटॉरशिप. कारण माझी प्रकृती वेगळी आहे. मला तुला सांगितलेला डाएट मला नाही सूट होणार आहे. बरोबर. सो आपल्याला तिथं काम करणं गरजेचं राहतं. हा खूप महत्त्वाचा पिलर आपला आहे, बरोबर. पर्सनलाइज टच. ओके. सो हे सगळ्यांची सांगड घातली तर थायरॉइड रिव्हर्सल किंवा Yes. थायरॉइड रिकव्हरीचा हा प्रवास सोपा होईल असं. अगदीच नक्की. आपल्या हजारो लोकांनी ऑलरेडी तो करून दाखवलाय. क्या बात आहे. व्हेरी सो नाईस. डेफिनेटली थायरॉइड फ्री फॉरएव्हरमध्ये तुम्हाला फक्त थायरॉइडच नाही तर कुठल्याही लाईफस्टाईल डिसऑर्डरमधून बरं होण्यासाठीचा पर्सनल सपोर्ट नक्की मिळू शकणार आहे. व्हेरी नाईस.